महाराष्ट्रातील 10 ऐतिहासिक आणि मजबूत किल्ले. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. सह्याद्रीच्या छाताडातून आणि महाराष्ट्राच्या मातीतून अभिमानाने उभे राहिलेले आपले किल्ले हा केवळ दगडधोंड्यांचा ढीग नाही, तर तो आपल्या पराक्रमाचा, इतिहासाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा जिवंत पुरावा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील अशा 10 सर्वात मजबूत आणि ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती, ज्यांनी शेकडो वर्ष परकीय आक्रमणांना चोख प्रत्युत्तर दिले. चला तर मग सुरू करूया. या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड. महाड जवळ असलेला हा किल्ला भौगोलिकदृष्ट्या मजबूत आणि सुरक्षित आहे. याच किल्ल्यावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता. टकमक टोक, जगदीश्वर मंदिर आणि राज्यसभा आजही इथला पराक्रमी इतिहास सांगतो. दुसऱ्या क्रमांकावर आहे किल्ले राजगड. रायगड पूर्वी तब्बल 26 वर्ष हा किल्ला स्वराज्याची पहिली राजधानी होता. शिवरायांनी सर्वाधिक काळ याच किल्ल्यावर घालवला. याच्या तिन्ही माच्या आणि याचा बालेकिल्ला शत्रूला कधी न झुकणारे आव्हान देत उभा आहे. म्हणूनच याला किल्ल्यांचा राजा आणि राजांचा किल्ला म्हणतात. तिसऱ्या क्रमांकावर आहे सिंधुदुर्ग किल्ला. समुद्रातील अजिंक्य अस्त्र. मालवणच्या समुद्रात कुर्टे बेटावर शिवरायांनी हा जलदुर्ग उभारला. या किल्ल्याच्या तटबंदीच्या बांधकामात लाखो किलोग्राम शिशांचा वापर केला गेला आहे, ज्यामुळे समुद्राच्या महाकाय लाटांचा यावर काही फरक पडत नाही. मराठा आरमाराचे हे एक मुख्य केंद्र होते. चौथा किल्ला आहे मुरुड जंजिरा. हा भारताच्या इतिहासातील असा एकमेव जलदुर्ग आहे ज्याला शिवराय, संभाजी महाराज, पोर्तुगीज किंवा ब्रिटिश कोणी जिंकू शकले नाही. सिद्धींनी बांधलेल्या या किल्ल्याची तटबंदी आजही जशीच्या तशी मजबूत आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्यात असूनही या किल्ल्याच्या आत गोड्या पाण्याचे विहीर आहेत, हे याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. पाचव्या क्रमांकावर आहे जावळीच्या खोऱ्यात दिमाखात उभा असलेला किल्ले प्रतापगड. याच किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरचा क्रूर सेनापती अफजल खान याचा वध करून विजापुरी सत्तेला मोठा हादरा दिला होता. हा किल्ला अत्यंत घनदाट जंगलात आणि उंचावर असल्यामुळे शत्रूला इथे पोहोचणे अशक्य होते. सहावा किल्ला आहे पुण्याची शान किल्ले सिंहगड. गड आला पण सिंह गेला, ही शिवरायांची वाक्य आठवली की डोळ्यासमोर उभे राहतात ते नरवीर तानाजी मालुसरे. तानाजींनी आपल्या प्राणांची आहुती देऊन हा कडाडून लढलेला किल्ला जिंकला. याची द्रोणगिरी कड्यांची चढण आजही थरका पडवते. सातव्या क्रमांकावर आहे स्थापत्य शास्त्राचा एक अद्भुत चमत्कार देवगिरी किंवा दौलताबाद किल्ला. हा किल्ला जितका मजबूत आहे तितकीच याची रचना चक्रावून टाकणारी आहे. शत्रूला फसवण्यासाठी बनवलेली अंधारी वाट, किल्ल्याभोवती कोरलेली खोल दरी ज्यामध्ये मगरी असायच्या, यामुळे हा किल्ला जिंकणे केवळ अशक्य मानले जायचे. आठवा किल्ला आहे कोल्हापूरचा ऐतिहासिक पन्हाळगड. जेव्हा सिद्दी जोहरने या किल्ल्याला वेढा घातला होता, तेव्हा शिवरायांनी अत्यंत हुशारीने रात्रीच्या वेळी इथून सुटका करून घेतली होती. याच प्रवासात बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत प्राणांची बाजी लावून शिवरायांचे प्राण वाचवले. हा किल्ला आकाराने खूप मोठा आणि मजबूत आहे. नवव्या क्रमांकावर आहे तोरणा किल्ला. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले होते. पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच असलेला हा किल्ला त्याच्या दुर्गमतेसाठी आणि अवाढव्य तटबंदीसाठी ओळखला जातो. आणि 10व्या क्रमांकावर आहे ज्या मातीने संपूर्ण महाराष्ट्राचे नशीब बदलले, तो म्हणजे किल्ले शिवनेरी. जुन्नर जवळील याच किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. किल्ल्याला असलेले 7 मजबूत दरवाजे आणि उंच कडे यामुळे हा किल्ला शत्रूंसाठी नेहमीच अभेद्य राहिला. मित्रांनो, हे होते महाराष्ट्राचे ते 10 मजबूत किल्ले ज्यांनी आपला इतिहास घडवला. आज आपण एसी रूम मध्ये सुरक्षित आहोत, कारण या किल्ल्यांनी आणि आपल्या मावळ्यांनी रक्ताचे पाणी करून स्वराज्य रक्षले आहे. या 10 किल्ल्यांपैकी तुम्ही किती किल्ल्यांना भेट दिली आहे हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.